मी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे. रवींद्र घुगे म्हणतायत की ही खूप विकृत फॅमिली, मी विकृत आहे, माझी फॅमिली विकृत आहे आणि तुम्हाला ग्राउंड लेवलला जाऊन पत्रकारिता करायची असेल तर तुम्हाला खमंग न्यूज भेटतील. तर पत्रकारितांना जर कोणी पत्रकार किंवा न्यूजवाले माझा व्हिडिओ ऐकत असतील किंवा बघत असतील तर त्यांना एवढीच विनंती की तुम्हाला जर खमंग न्यूज पाहिजे असतील, आता बाबांचे प्रकरणं खूप चालू आहेत. मला आणि माझ्या नवऱ्याला कोणत्या बाबाकडे नेले होतं, सध्या कोणत्या बाबांच्या गोळ्या माझा नवरा खातोय, माझ्या नंदेला 15 वर्षापासून लेकरू होत नव्हतं तर माझ्या नंदेला कोणत्या बाबाच्या आशीर्वादाने ते लेकरू झालेलं आहे, किंवा सरपंच योगिता संजय सानप यांचे सासरे जे आहे शिवाजी सानप, माझी जे नंदेचा सासरा आहे शिवाजी सानप, यांनी कोणाकडे सरपंच पदाच्या वेळेस पैसे नव्हते म्हणून स्वतःच्या जमिनी कोणत्या बाबाकडे घाण ठेवल्या आणि पैसे उचलले स्वतःचं राजकारण खेळण्यासाठी, आणि माझ्या नंदेला कुणाच्या आशीर्वादाने ते बाळ झालं ते पण मी तुम्हाला सांगू इच्छिते. जे कमिटी आहे, जी अंधश्रद्धा निर्मूलन कमिटी आहे, त्याच्यामधले कोणी जर माझा हा व्हिडिओ बघत असतील तर माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, कारण तो जो बाबा आहे ज्याचं मी नाव ओपन करणार आहे त्या बाबाचे नेत्यांसोबत खूप मोठे संबंध आहेत. त्या बाबाने जेव्हा मला आणि माझ्या नवऱ्याला माझ्या सासऱ्याने आणि माझ्या दिराने त्या बाबाकडे घेऊन गेले त्यावेळेस बाबांनी मध्ये एंट्री करण्याच्या आधी त्यांच्याकडे हा रूल होता की मोबाईल काढून ठेवायचे साईडला म्हणून, तर आमचे मोबाईल आम्हाला मध्ये घेऊन दिले नव्हते, त्याच्यामुळं मला त्यांची रेकॉर्डिंग करता आली नाही. मध्ये आल्यानंतर ते बाबांनी मला बघितलं आणि म्हणे, आमच्या दोघांना बघून म्हणे की तुमच्यामध्ये असा 36चा आकडा करेल मी की तुम्ही एकमेकांचे तोंड बघितले नाही पाहिजे. तर मी त्यांना असं म्हणे की माझे सासरे म्हणे की तुमच्यामध्ये थोडेफार भांडणं होत आहेत तर आपल्याला तुमची पत्रिका बघायची, काही पूजा वगैरे सांगितली असन, देवदेव सांगितलं असन, सत्यनारायण सांगितलं असन, तर आपल्याला ते करायचं आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला घेऊन चाललं. आता सुरुवातीचे 2-4 महिने होते, लग्न झालेलं होतं, मला काय माहिती एवढे खालच्या दर्जाचा विचार करणारे अशी विकृत मानसिकतेचे हे लोक आहेत जे ब्लॅक मॅजिकवरती म्हणजे विश्वास ठेवतात. तर मला माहीत पण नव्हतं की मला ब्राह्मणाकडे नेलेत का कोणत्या बोंधू बाबाकडे नेलेत. ह्यांनी घेऊन गेले. त्याच्यानंतर तो माणूस, तो जो बाबा आहे तो म्हणे की तुमच्यामध्ये 36चा आकडा करील, तुम्ही एकमेकांचे तोंड नाही बघितले पाहिजे. तर मी म्हणलं तुम्ही असं का म्हणतायत. माझ्या सासऱ्यांनी तर आम्हाला ह्याच्यासाठी सांगितलं की तुमच्यामध्ये अनबन चालू आहे, भांडणं चालू आहे, तर तुमचे भांडणं सॉल्व्ह व्हावं म्हणून मी इथं आणले. आपल्याला काही पूजापाठ करायचा असेल तर ते जे बाबा आहेत ते म्हणे की नाही तुमचा सासरा आणि तुमचा दीर जो आहे श्रीराम महादेव घुगे आणि माझा सासरा जो आहे महादेव घुगे, ह्या दोघांनी फोटो घेऊन आले होते, माझा आणि माझ्या नवऱ्याचा फोटो घेऊन त्या भोंदू बाबाकडे गेले होते. तर ते जे बाबा आहेत ते म्हणे की फोटोवरती काही होत नाही, तुम्ही त्या दोघांना समोर घेऊन या, मग मी त्यांच्यावर बरोबर जादू करतो, काळी जादू करतो आणि तुम्हाला काही गोळ्या देतो, ते मुलाला खाऊ घाला तुम्ही, म्हणजे तुमच्या मुलाची तिच्यामधली इच्छा संपेल. आत्ता सध्या पण रवींद्र घुगेला त्या बाबांच्या गोळ्या चालू आहेत. आणि इथं आल्यानंतर मध्ये रवींद्र घुगे त्यांचे वडील इथं आमच्यासोबत पुण्यामध्ये होते 3 महिन्यासाठी. तर तेव्हासुद्धा माझा दीर जो आहे श्रीराम महादेव घुगे हा STमध्ये त्या गोळ्या इथं पोहोचवण्याचं काम करायचा. जे माझे जे सासरे आहे ते बसस्टँडवरती जाऊन, वाघोली बसस्टँडवरती जाऊन त्या गोळ्या घ्यायचे आणि माझ्या नवऱ्याला ह्या दररोज खाण्यामध्ये गोळ्या हे लोक टाकायचे. त्या भोंदू बाबाचं पण नाव मी लवकरच ओपन करणार आहे. तर कोणी अंधश्रद्धा निर्मूलनचे कोणी हा व्हिडिओ बघत असतील तर माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. मला पण त्या माणसाला ओपन करायचं आहे. त्याने माझं आयुष्य बर्बाद केलं आहे आणि त्याच गोळ्यामुळं आत्तापर्यंत आमच्यामध्ये जे चालू झालं आहे त्या दिवशीपासून त्यानंतरच आमच्यामध्ये हे प्रॉब्लेम चालू झाले आहे. तो भोंदू बाबा कशा प्रकारच्या तरी गोळ्या देतात ते, आणि त्यांनी त्या भोंदू बाबाने माझ्या सासऱ्याला सांगितलं होतं की जाताना तुम्ही त्या 20,000च्या गोळ्या घेऊन जा, तुमचं काम बरोबर होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर माझे सासरे महादेव घुगे आणि माझा दीर श्रीराम महादेव घुगे हे दोघं जण जाऊन प्रत्येक वेळेस त्यांच्याकडून गोळ्या घेऊन माझ्या नवऱ्याला जेवणामध्ये त्या गोळ्या देत आहेत.